नमस्कार, मी सुमित जैन. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे. आज आणि उद्या 2 दिवस म्हणजेच शनिवार रविवारी स्वस्त महोत्सव या ठिकाणी साई बिझनेस क्लबच्या वतीने ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामध्ये विविध मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होतं आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये लगभग 40 स्टॉलनी या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे, ज्यामध्ये स्वास्थ्य आणि आरोग्यसंबंधित हे स्टॉल सर्व आहेत. या सर्व स्टॉलची पाहणी करून ज्याचं जजमेंट या ठिकाणी देणार होतात अशा कीर्ती मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया की मॅम, हा एकंदरीत संपूर्ण शो आणि आजचा हा कार्यक्रम कसा तुम्हाला वाटला त्याबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती डंगलोंगानी. जेव्हा मी इथं आले आणि सगळे स्टॉल बघितले, जवळजवळ 40 स्टॉलपेक्षा जास्त स्टॉल्स इकडं आहेत. प्रत्येक स्टॉल युनिक आहे. प्रत्येक स्टॉलमध्ये जी हिलिंग थेरपी आहे, काही थेरपीज तर मलासुद्धा नवीन कळाल्या तिकडे येऊन. आणि एक स्टॉल ऑस्ट्रेलियावरूनही आहे, तेही मला खूप आवडलं. बाकीचे एक कॅनडावरून मॅडम आहेत, ज्यांनी आपलं स्टॉल हिलिंग थेरपी लावली आहे आणि ती प्रमोट करते त्या थेरपीला. सो हे जे प्रमोशन आहे थेरपीचं आणि वेगळ्या पॅथीजचं, जो हा महोत्सव आहे आणि जे डॉक्टर कृती मॅमनी हे ऑर्गनाईज केलं आहे, ते उत्तम संधी आहे पुणेकरांना की त्यांनी इकडं व्हिजिट करावं आणि हे स्टॉल्स बघावे. आणि ॲलोपॅथीशिवायसुद्धा, मॉडर्न मेडिसिनशिवायसुद्धा एवढ्या थेरपीज आपल्याकडे आहे जे आपल्याला हिलिंगला मदत करू शकतात आणि आपण एक स्वस्थ लाईफ जगू शकतो. सो त्याच्यासाठी मी आवाहन करते की प्रत्येकाने यावं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू जज, म्हणजे मला सांगितलं की जज करावं. प्रत्येक स्टॉल एवढं युनिक होतं, एवढं उत्कृष्ट होतं की त्याला जज करणं माझ्यासाठी खूपच अवघड काम जे आहे. मला वाटतं मला त्या प्रोफेसर डॉक्टर कृती वजेंनी दिलेलं आहे, पण तरी मला खूप वेळ लागला प्रत्येक स्टॉलची माहिती घ्यायला, प्रत्येक स्टॉलच्या ओनरबरोबर बोलायला, ती समजून घ्यायला. आणि मग जेव्हा जजमेंटचं वेळ आलं तेव्हा तर मला वाटतं इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी. मी जवळजवळ 1 तास घेतलं विचार करायला, ॲनालिसिस करायला, प्रत्येक स्टॉल परत व्हिजिट करायला की काय युनिकनेस आहे, काय USP आहे त्या प्रत्येक स्टॉलचं, की मी कोणत्या बेसिसवर त्यांना सिलेक्ट करावं ॲज अन उत्कृष्ट स्टॉल. सो एव्हरी स्टॉल इज युनिक अँड आय वुड अगेन रिक्वेस्ट ऑल द पुणेकर्स टू विजिट दिस पर्टिक्युलर महोत्सव, which is definitely in one or the other way is useful for each and every one. खरं तर आपण पाहतो की कोविडनंतर आरोग्याविषयी जनजागृती ही वाढत चालली आहे आणि साई बिझनेस क्लबचा हा इनिशिएटिव्ह राहिलेला आहे की नेहमीच आपलं आरोग्य आणि त्या संदर्भित गोष्टी या ठिकाणी व्हायला पाहिजे. काय वाटतं एकंदरीतच आरोग्य हा विषय घेऊन जेव्हा साई बिझनेस क्लब किंवा अदर ज्या काही संस्था आहेत त्या समोर जातात, तर कसं त्यांनी या विषयाला पाहायला पाहिजे आणि लोकांनी देखील त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. हेल्थकेअर हे खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि तुम्ही बरोबर सांगितलं आहे की कोविडनंतर प्रत्येक माणूस हेल्थच्याबद्दल अवेअर झाला आहे, मग ती मेंटल हेल्थ असो, फिजिकल हेल्थ असो. आणि खूप आपण कोविड सिनॅरिओमध्ये बघितलं आहे की आपल्याला किती प्रॉब्लेम्स आले रिलेटेड टू हेल्थ, इम्युन सिस्टीम. आणि इवन जेव्हा आपण आयसोलेटेड सोशल डिस्टन्सिंग ठेवली त्यावेळेस मेंटल इश्यूज किती झालेत, मेंटल प्रॉब्लेम्स किती झालेत. आणि आय थिंक सो की हा जो विषय घेऊन प्रोफेसर डॉक्टर कृती वजेंनी जो हा टॉपिक घेतला आहे, आरोग्य आणि हेल्थ फॉर ऑल, हा जो महोत्सव आहे तो रिअली खूपच युजफुल आहे. कारण की हेल्थ ही प्रायोरिटी असलीच पाहिजे. गव्हर्मेंटसुद्धा हेल्थकेअर सेक्टरवर कालच बजेट डिक्लेअर झालं आहे आणि 1 तारखेला, आणि त्यातही हेल्थ सेक्टरला इम्पॉर्टन्स दिलं गेलं. म्हणजे मला वाटतं की कोविडनंतर हेल्थ सेक्टरला बजेटमध्ये पण खूप जास्त दर्जा दिला गेला आहे. आणि असे जर एक्झिबिशन होत राहिले, अशी अवेअरनेस होत राहिली, असे जर हिलिंग पॅथीज कळायला लागल्या बाकीच्या सगळ्यांना रिलेटेड टू आपण आपला स्ट्रेस कसा मॅनेज करायचा. कारण की धावपळ आणि म्हणजे सगळे एवढे बिझी झालेत की पीपल आर नॉट गिविंग टाईम टू देअर हेल्थ, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. मला वाटतं की हेल्थ ही प्रायोरिटी वेल्थपेक्षा हेल्थ ही प्रायोरिटी असलीच पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या हेल्थला टाईम दिलं पाहिजे. मग तो योगा असो, मेडिटेशन असो, तुम्हाला काही आजार आहे तर त्याच्या थेरपीज असो. सो मॉडर्न मेडिसिनशिवाय की झटपट
फक्त उपाय. त्याशिवाय जर आपण ह्या थेरपीजबरोबर जुळलो तर आय थिंक सो आपण एक निरोगी लाईफ जगू शकतो. आणि ही कल्पना मला खूप आवडली आहे की असे एक्झिबिशन जर होत गेले आणि सगळ्यांना कळत गेलं की कोणत्या पॅथीज अवेलेबल आहे आणि आपण कनेक्ट होऊ शकलो तर नक्कीच प्रत्येक माणूस आपली इम्युन सिस्टीमवर लक्ष देईल, आपल्या हेल्थवर लक्ष देईल, आपल्या फिजिकल आणि मेंटल दोन्ही हेल्थवर लक्ष देईल आणि ते खूपच गरजेचं आहे. आणि काय वाटतं आरोग्य क्षेत्रातील जो काही व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने वाढला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज येणाऱ्या जनरेशनला त्यामध्ये असणार आहे? एक मी इकडं सांगू इच्छिते की मी एक होमिओपॅथ डॉक्टर आहे. त्याच्याशिवाय मी माझा MBA पण केला आहे आणि मी PhD मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आहे. मी प्रोफेसर आहे मॅनेजमेंट स्कूलला. दॅट मीन्स अँटरप्रिन्युअर सब्जेक्ट हा माझा विषयसुद्धा आहे. सो हेल्थ सेक्टर आणि अँटरप्रिन्युअरशिप येस खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सेक्टरमध्ये आणि ते ग्रॅप केल्या पाहिजेत. मग त्या नवीन स्टार्टअप असतील, नवीन व्हेंचर्स असतील, त्यांनी हे जे हेल्थकेअर सेक्टर आहे इट्स अ वास्ट सेक्टर बिकॉज अख्ख्या जगात त्याची गरज आहे. प्रत्येक माणसाला गरज आहे वेगळ्या थेरपीजची आणि त्या विषयाला घेऊन जर ॲज अन एंटरप्रिन्युअर तुम्ही येत असाल, स्टार्टअप काढत असाल, व्हेंचर्स घेत असाल तर नक्कीच भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अँड आय थिंक सो पीपल शुड गो विथ इट. दे कॅन मेक देअर ओन can be an entrepreneur. They can start their own startups and ventures with this particular stuff. And I think so this exhibition, this talk show which is going to held tomorrow is a great opportunity for everyone to learn, to know, to exchange knowledge and views and to grow in this business world. मॅडम तुम्ही आज या ठिकाणी वेळ दिला, संपूर्ण एक्झिबिशनला व्हिजिट करून त्या ठिकाणी त्याचं परीक्षण केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.